आरक्षणाचं झालं कसं आहे माहिती आहे का, ज्याला आरक्षण भेटते तो आरक्षण टिकलं पाहिजेत म्हणते, ज्याला आरक्षण भेटत नाही तो म्हणते आरक्षण खतम झालं पाहिजेत. आणि जे आरक्षण खतम करण्याची भाषा करतात त्याच्या डिग्र्या कोरोनामध्ये ऑप्शनलमध्ये त्या ऑनलाईन सर्च करून ऑप्शन टिक मार्क करून त्याच्या डिग्र्या झाल्या आणि ते बाबासाहेबांच्या 32 डिग्र्यांवरच्या नॉलेजला शंका घेत म्हणतात की आरक्षण खतम झालं पाहिजेत. आरक्षण नेमकं होतं काय, कशासाठी दिलं गेलं होतं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशामध्ये मूळतःच भेदभाव राहिलेला आहे, उच्चनीचता राहिलेली आहे. मग एखादी जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंडक्ट केली जाते तेव्हा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फेअर कॉम्पिटिशन होण्यासाठी रिझर्वेशन दिलं गेलं होतं. समजा हा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची नक्षा आहे बघा, हा फिनिशिंग पॉईंट आहे, हा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा अप्पर कास्टचा विद्यार्थी आहे, हा लोअर कास्टचा विद्यार्थी आहे, SC ST OBCतला विद्यार्थी आहे. या अप्पर कास्टच्या लाईफस्टाईलमध्ये SC ST OBCतल्या लोअर कास्टच्या विद्यार्थ्यांच्या लाईफस्टाईलमध्ये जमीन आसमानचा फरक असते. ते अदम गोंडवी साहेब म्हणतात ना की जसं आई आहे ना सर समझिए ना जिंदगी के ताप को मैं चमारो की गली तक ले चलूंगा आपको. कधीतरी SC ST OBCतल्या या लोकांच्या गल्ल्यानं चक्रा मारून पाच जा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आणि यांच्या लाईफस्टाईलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे समजून घेईल. तुमचे इन्कम सोर्सेस आणि यांचे इन्कम सोर्सेस याच्यामध्ये बी जमीन आसमानचा फरक आहे हे तुम्हाला लक्षात येईल. जेव्हा या अप्पर कास्टच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येतं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उतरायचं आहे, ते त्याच्या पप्पाला सांगतो, पप्पा मी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उतरतो. त्याचे पप्पा त्याला म्हणतात की बेटा टेन्शन घेऊ नको, तुला काय लागते ते सांग, फक्त लायब्ररीमध्ये 24 घंटे बस, तुला पैसा पाण्याचं टेन्शन घेऊ नको, लायब्ररीच्या फीचं टेन्शन घेऊ नको, रूमचं टेन्शन घेऊ नको, गाडी लागत असेल तुला गाडीचं टेन्शन घेऊ नको, फक्त तू 24 घंटे अभ्यास कर आणि पोस्ट काढ. तेच या SC ST OBCच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जेव्हा येतं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे तर सुरुवातीलाच त्याच्या पायामध्ये गरिबीचा मोठा साखळदंड बांधलेला असतो. त्या गरिबीवर मात करून त्या गरिबीचे फेस करत त्या डेअरिंग करत तो या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उतरतो आणि त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना त्याच्या मनामध्ये त्याला जातीवाद येते, हिंसा, पक्षपात, राजनीती एवढे सगळे हर्डल्स प्रॉब्लेम्स फेस करतो. तो पोरगा पुढे जातो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर इथं आल्याच्या नंतर इथं होते पेपर फुटी. आणि हे पेपर फोडणारे बी कोणते असतात याची बी जात शोधली गेली पाहिजे. जशी तुम्ही कांबळेची जात शोधली होती की नाही, तशी या पेपर फोडणाऱ्या कुलकर्णीची मोठेगाववरची बी जात शोधली गेली पाहिजेत. हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर इथं पेपर फुटी होते आणि हे पेपर फुटी झाल्याच्या नंतर सुद्धा या SC ST OBCतल्या पोराच्या काबिलियतनुसार ते पोरं हे एक्झाम क्रॅक करतात आणि सिस्टमचा भाग होतात, सिस्टीममध्ये येतात. एवढं सगळं होऊन सुद्धा हे पोरं जर का मागे हटत नसतील तर या मोठमोठ्याल्या ढेऱ्यावर नाही का आता बेंड यायला लागलेत. म्हणून त्यानं अध्यादेश काढला की आता SC ST OBCतल्या पोरांना ओपनच्या जागा भेटणार नाहीत. आणि ही गोष्ट इथल्या OBC समाजाला, इथल्या हिंदू समाजाला समजत नाही. या गोष्टीवर बोलायला सुद्धा हिंदू समाज आणि OBC समाज बोलायला तयार होत नाहीत. बोलतात कोण, फक्त आंबेडकरवादीच बोलतात. कारण आंबेडकरवादी भेट नाहीत ना ते.